मस्त ना, कणके छानच आहेत। हाय एव्हरीवन, कसे आहात फ्रेंड? मजेत आहात ना? आम्ही पण मजेत आहोत, तुम्ही पण मजेत राहा। फ्रेंड्स, मी आज आणली बघा, मी आत्ता ऑफिसमधून आलेले आहे आणि येता येता मला हे बघा, ह्याला कणकी बोलतात। हे नॉर्मली कोकणामध्ये जास्त म्हणजे हे असतात, उत्पन्न असतात यांची। हे खूप पौष्टिक असतात आणि हे चांगले असे धुवून स्वच्छ कुकरमध्ये आपण उकडून घ्यायचे आणि थोडं मीठ घालायचं। खूप छान आणि टेस्टी लागतात। तर मी आता हे धुवून घेते। हे बघा, खूप छान अशी मिळालेली आहेत मला। हे बघा, आता मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि ते मीठ घालून मी दोन शिट्या तरी काढून घेणार आहे कुकरमध्ये आणि नंतर ते आपण खायचे, मस्त लागतात, खूप छान टेस्टी। चला तर मी कुकरमध्ये उकडून घेते। हे बघा, मी धुवून हे असंच असतं, सालीसहित उकडून घ्यायचे, साल काढायची नाही, नंतर उकळल्यावर निघते ती साल। मी असे कापून घेतलेले आहे, दोन दोन भाग करून। तर मी आता हे कुकरमध्ये घालून घेणार आहे आणि मस्त अशा 2 शिट्या देणार आहे आणि ह्यामध्ये मी पाणी घालणार आहे आणि थोडंसं मीठ घालणार आहे आणि 2 शिट्या काढून घेते। आता ना मी मस्त उकडत ठेवलेलेच आहे मी कणके आणि आता मी मस्त असे चहा कडक असं अद्रक घालून बनवणार आहे चहा आणि थोडं बिस्किट खावंसं वाटलं, त्यामुळे मी बिस्किट आणि चहा गरम गरम अशी मी घेणार आहे। साईडला मी दूध पण गरम करत ठेवलेलं आहे, तर तुम्हाला दाखवते। आता फ्रीजमधून काढून फ्रीजरमधून दूध गरम करत ठेवलेलं आहे आणि इथे मी चहा बनवत आहे। मस्त असं कडक चहा घेणार आहे मी, त्यामुळे आपला थकवा जरा दूर होतो। आपला थकवा दूर करण्यासाठी थोडासा चहा लागतोच। बाहेरचं थोडं खाणं कमी केलेलं आहे, हे म्हणजे वजन तर आपलं कमीच होत नाही आहे, तर तरी पण मी बाहेरचं थोडं कमी खाणं केलेलं आहे। असे फ्रूट्स किंवा असं नॉर्मल चहा बिस्किट, की सकाळची भाकरी आणि भाजी डब्याला असे सुरुवात केलेली आहे, बघू कितपर्यंत। पण आपल्या कोकणी माणसाचा भात हा मेन आहे जेवणाचा प्रकार जेवणाच्या प्रकारामध्ये, आणि जेवणामध्ये आपण भाताशिवाय आपल्याला करमत नाही। तरी पण मी भात थोडाफार खातच असते, मला नाही जमत एवढं डाईट करायला। तर नॉर्मली कामावरून आल्यानंतर खूप थकवा येतो, त्यामुळे आणि आमच्या वेळात काही कोणी मेड मिळत नाही, त्यामुळे मीच सर्व करत असते, स्वयंपाक आणि किंवा इतर जे स्नॅक्स म्हणा, सर्व काही मीच करत असते। तर आता मी नॉर्मल असं हे घेणार आहे, भाजीपोळी खाणार आहे आता, कारण सकाळी मी भाकरी आणि मोड काढलेले धान्य ची भाजी बनवलेली उसळ। मग आता मी बनवणार आहे वांग्याचं भरीत, आणि वांग्याचं म्हणजे वांग शिजून घेणार आहे वाफेवर आणि त्यानंतर त्यामध्ये कांदा वगैरे घालून मस्त असं वांग्याचं भरीत बनवणार आणि पोळी घेणार आहे। मुलगा गेला बाहेर आहे, तर मी माझ्यासाठीच बनवणार आहे। तर आता मी चहा करते। चहामध्ये नॉर्मली मी हे बघा, मी ब्लॅक कलरचं गूळ वापरते। सध्या शुगर मी कमी केलेलीच आहे, शुगर नॉर्मली नसतेच, पाहुणे आले तरच चहा बनवतो शुगरचा। तर तुम्हाला दाखवते मी गूळ कसं बारीक करून घेतलेलं आहे। हे बघा, हे ब्लॅक कलरचं आयुर्वेदिक म्हणतात, हे गूळ घेतलेलं आहे मी, आणि गूळ मी कापून ठेवते म्हणजे आपल्याला चहामध्ये घालता येते। तर थोडं लाईट घालते मी। प्रथम ना कपमध्ये दूध घ्यायचं आणि त्यानंतरच चहा गाळून घ्यायची। तुम्ही चहा जर गॅसवर असेल उकळता, त्यामध्ये दूध घालाल तर गुळाची चाय फुटली जाते, म्हणजे दूध त्यामध्ये लगेच फुटलं जाते आणि चाय खराब होते। तर चहा तुम्हाला जर असं गुळाची व्यवस्थित नॉर्मल पाहिजे असेल तर तुम्ही पहिल्यांदा उकळून घ्या, गाळून घ्या। प्रथम कपमध्ये दूध घ्या, त्यानंतर ती गाळून घ्या चहा, म्हणजे ती फुटत नाही, दूध फुटत नाही। तर चला, चहा झाल्यावर आपण गरम गरम मस्त असं बिस्किट चहा खाऊ।
चला आता आपली चहा बनलेली आहे, मस्त अशी कडक चहा. तर मी चहा कपमध्ये काढून घेते. हे बघा, प्रथम मी दूध घेतलेलं आहे कपामध्ये. आता मी चहा एका हाताने कॅमेरा असल्यामुळे मला घालता येत नाहीये, मी चहा ओतता येत नाही, तर मी थोडा वेळ बाजूला ठेवते कॅमेरा. मस्त चहा गरम गरम आणि बिस्किट खाणार आहे मी. कधी कधी मला ना चहामध्ये बिस्किट बुडवून खूप आवडतं, ते दाखवते. मस्त आता मी बेडरूममध्ये बसून TV बघत आहे आणि मस्त गरम गरम चहा घेत आहे. बिस्किट खाऊन झालेला आहे. आता कणके आहेत ना, ते उकडल्यावर मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि ते मस्त लागतात आणि ते पण मी खाऊन घेणार आहे. तर थोडा वेळ वाट बघूया आपण. चला, आपली कणकं उकडून घेतलेली आहेत, आता आपण काढू. आणि गावी ना करंदे पण मिळतात. करंदे असे ब्लॅक कलरचे असतात, डॉट डॉट असतात त्यावर, असे खूप छान लागतात. ते पण उकडून त्याची भाजी पण छान होते. आणि हे कणके आहेत ना, ते पण खूप पौष्टिक असतात आणि त्याची भाजी पण खूप टेस्टी बनते. जशी आपण नॉर्मल बटाटा भाजी बनवतो ना तिखट, त्याप्रमाणे बनवायची, खूपच छान बनते. तर आता आपण कणके काढून घेऊया एका ताटामध्ये. हे बघा, कणके मी उकडून घेतलेले आहेत, मस्त उकडलेले आहेत. हे बघा, काट्याने येते बाहेर येतात. सर्व मी काढून घेते आणि त्याच्यावरची साल पण काढून घेते मी. मस्त अशी गरम गरम कणके काढून घेतलेली आहे आणि त्याच्यावरची साल आहे ना, ती अशी काढून घ्यायची, म्हणजे आपल्याला खायला सोपं होतील खायला. मस्त मी साल काढून घेतलेली आहे, पाहू शकता. आणि आता मी खाऊन घेते. मस्त मी आता मस्त बसून कणके खाऊन घेणार आहे. आणि हे कोकणामध्ये जास्त पावसाळ्यामध्ये उत्पन्न केले जाते ह्याचं करांदे. आणि त्यानंतर हे बी रताळी पण उत्पन्न केली जातात, रताळीची पण असते उत्पन्न. त्यामुळे करंदे तर खूपच छान लागतात, गोलगोल असतात, ते पण उकडून खूपच छान लागतात. आता मी एवढे खाणार नाही आहे, मी 2-3 पीस खाणार आहे. आणि मी 2-3 पिसाची भाजी, जशी बटाट्याची भाजी बनवतात ना त्याप्रमाणे मी बनवून खाणार आहे. आणि खूपच छान मस्त. तर तुम्हाला हा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला? आवडला ना? आवडला असेल तर माझ्या नक्की चॅनलला व्हिजिट द्या आणि माझे सर्व व्हिडिओ पहा. तर आता हा व्हिडिओ मी इथेच संपवते. तुम्ही माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. थँक्यू.